रायगड लोकधारा न्यूज। निजामपूर येथे शिवसेनेची भव्य विजय संकल्प सभा मोठ्या उत्साहात पार पडली। निजामपूर जिल्हा परिषद गणाचे अधिकृत उमेदवार अविनाश नलावडे तसेच पाटणूस पंचायत समिती गणाचे विलास शिंदे आणि निजामपूर पंचायत समिती गणाचे अक्षय जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। जनतेच्या डोळ्यांत दिसणारा विश्वास आणि उसळलेला जनसमुदाय हा शिवसेनेच्या विजयाचा स्पष्ट संकेत असल्याचा मला ठाम विश्वास आहे। या सभेत आमदार प्रकाशजी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। या सभेदरम्यान राष्ट्रवादी पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। निजामपूरची ही विराट सभा म्हणजे सौ सोनार की एक लोहार की अशीच ठरली। शिवसेना नेहमीच प्रत्यक्ष केलेल्या विकासावर बोलते आणि आम्ही काम केले म्हणूनच आत्मविश्वासाने जनतेसमोर उभे आहोत। तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली 28 कोटी रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आणण्यात आली असून यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळाला आहे। पुढील काळातही निजामपूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांची व्यापक संकल्पना राबविण्याचा माझा निर्धार आहे। ज्या माझ्या आई विठाबाई मारुती गोगावले यांच्या आशीर्वादामुळे मी आज जनतेच्या सेवेसाठी उभा आहे, त्या माझ्या आईचे नाव पुसण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला। परंतु पैशाच्या जोरावर भिंतीवरील नाव कदाचित मिटवता येईल, मात्र गोरगरिबांच्या हृदयावर कोरलेले नाव कधीच पुसता येणार नाही। लिहिलेले एकवेळ मिटते, पण कोरलेले कायम राहते। शिवसेनेला संपवायची ताकद फक्त शिवसेनेमध्येच आहे, त्यामुळे अंतर्गत मतभेद विसरून संघटना अधिक मजबूत करण्याची हीच वेळ आहे। सत्तेसाठी नव्हे तर सत्य आणि विकासासाठी आपण काम केले आहे, गरज पडल्यास पदाचाही त्याग करण्याची तयारी ठेवली आहे। शिवसेनेचा भगवा नसेल शिरावर तर परका बसेल उरावर, हे लक्षात ठेवत आपण एकत्रित काम करायला पाहिजे। निजामपूरच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांमधून आलेल्या आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना येत्या 7 फेब्रुवारी रोजी प्रचंड मताधिक्याने विजयी करा। यंदा रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला। या जाहीर भव्य सभेला आमदार प्रकाशजी सुर्वे, निजामपूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, आदिवासी पाड्यातील, मोहल्ल्यातील बांधव इत्यादी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट रायगड लोकधारा न्यूज निजामपूर रायगड।